नमस्कार मित्रांनो, छापाकाटाच्या 19 मे रोजीच्या स्पेशल बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सुरुवात करूयात हेडलाईन्सने। सर्वपक्षीय शिष्टमंडळावरून महायुतीत मतमतांतर, युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजय जल्लोष टाळा, अमित ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शरद पवारांचा थेट अजित पवारांना फोन, ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ भारतीय लष्कराकडून जारी, हाणून पाडलेल्या पाकिस्तानी मिसाईलच्या तुकड्यांचं भारतीय लष्कराकडून प्रदर्शन, 11 दिवसात पाकचे 12 गुप्तहेर अटक। राज्यात 31 मे पर्यंत मुसळधार पावसाचा अलर्ट। आता पाहूयात बातम्या सविस्तर। ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाक यांच्यातील शस्त्रसंधीनंतर भारताची भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ या महिन्याच्या अखेरीस परदेश दौऱ्यावर जाणार आहेत। या शिष्टमंडळावर शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली, तर राऊतांच्या त्यानंतर शरद पवारांनी त्यांना खडेबोल सुनावले। यातून मवियातील मतमतांतर पुन्हा एकदा समोर आले आहेत। ही युद्धविजयी घोषणा नाही, हे युद्धविराम आहे, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सरकारला खडेबोल सुनावले। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित अमित ठाकरेंनी सरकारवर ताशेरे ओढले। आनंदोत्सव नव्हे, देशहिताची सजगता गरजेची असल्याचंही अमित ठाकरे म्हणाले। पुरंदर विमानतळ प्रश्नसंबंधात स्थानिक शेतकऱ्यांनी शरद पवारांची भेट घेत त्यांच्याजवळ आपल्या समस्या मांडल्या। या प्रकरणी शरद पवारांनी तातडीने अजित पवारांना फोन करत चर्चा केली। ऑपरेशन सिंदूरचे यश दाखवणारा आणखी एक नवा व्हिडिओ भारतीय लष्कराने जारी केलाय। या नव्या व्हिडिओतून पाकिस्तानच्या खोट्या नरेटिव्हला खोडून काढण्याचं काम करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा आणि भारतावर मिसाईल टाकण्याचा प्रयत्न केला। पाकिस्तानच्या या मिसाईल आणि ड्रोनला भारताने हाणून पाडले। भारताने नष्ट केलेल्या या मिसाईल आणि ड्रोनच्या तुकड्यांचं भारतीय लष्कराच्या वतीने प्रदर्शन भरवण्यात आलंय। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या 12 गुप्तहेरांना अटक करण्यात आली आहे। अटक केलेल्या लोकांमध्ये अनेक यूट्यूबर आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरचा समावेश आहे। राज्यात 31 मे पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। राज्यातील अनेक जिल्ह्यांना हा इशारा देण्यात आलाय। या होत्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच अपडेट्ससह पुन्हा भेटू, तोवर विविध विषयांवरील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।